आता 12वीच्या एक्झाम्स अगदी जवळ आल्यात. डिसेंबर महिना चालू आहे, त्यामुळे 2च महिने राहिलेत आणि मला माहिती आहे की मुलांपेक्षा जास्त प्रेशर पालकांवरती असतं. या दृष्टीने तुमच्याशी संवाद साधायचा आहे की 12वी बोर्ड एक्झाम्सला 2च महिने असताना लास्ट मिनिट प्रिपरेशन कशी करायची याबद्दल सांगा. नाही, कारण त्याचा जो बॅकअप आहे तो टेक्स्टबुक आहे आणि टेक्स्टबुक जर तुमचं थरली तयार नसेल तर ऑब्व्हियसली त्याचा परिणाम एमसीक्यूवर होणार. कारण तुम्ही 1,00,000 एमसीक्यू जरी एखाद्या पब्लिकेशन मधनं तयार करून गेलात एक तर ते तेवढे लक्षात राहू शकत नाही आणि समजा जरी तुम्ही ते तयार करून गेलात तरी त्याच्या व्यतिरिक्त अजून 1,00,000 वेगळे एमसीक्यू तुम्हाला असे दाखवण्यात येऊ शकतात की ज्याची उत्तरं त्यांना नाही सांगता येणार, कारण त्याची उत्तरं ज्या पुस्तकात आहेत ते पुस्तक त्यांचं व्यवस्थित झालेलं नाही. त्यांनी सगळा सिलेबस एका महिन्यात डोक्यामध्ये कोंबण्याचा प्रयत्न न करता त्यांनी त्याच्यात बऱ्यापैकी डिव्हिजन करावी. असं शक्यतो एक 50 ते 60% सिलेबसचं वर्कलोड त्यांनी ह्या महिन्यात अंगावर घेणं गरजेचंच आहे. म्हणून ऑनलाईन पेपरचा फायदा असा उठवतात की आता त्यांच्या हातात गुगल आणि सगळेच इतर शस्त्र आहेत, बरोबर. त्यामुळे ते त्याचा वापर करून उत्तर डायरेक्ट मिळवून अशा पेपरांमध्ये मार्क वाढवून फुगवून दाखवू शकतात. त्यांच्यासाठी पहिला अटेम्प्ट हा जेई ॲडव्हान्सचा अभ्यास त्यांनी लगेच सुरू करायचा की नाही हे दाखवणारा पण एक मिरर आहे. जेई मेन्सच्या प्रिपरेशनसाठी देऊन आपला स्कोर 99% कसा क्रॉस करता येईल, जेणेकरून अगदी IIT नाही तर IITच्या लेवलच्या थोडे खालती असलेले पण चांगले इन्स्टिट्यूट्स जसे NITs आहेत, बिट्स सारखे इन्स्टिट्यूट्स आहेत, त्याच्यासाठी प्रिपरेशन त्यांना करण्यासाठी तो सेकंड पार्ट जो आहे, सेकंड अटेम्प्टचा भाग तो वापरता येईल. पुन्हा एकदा सांगतो, एखादा विद्यार्थी बोर्डात टॉप करतोय म्हणजे तो एंट्रन्सला चांगले मार्क पाडेल असं नाही, कारण एंट्रन्सच्या क्वेश्चनची प्रॅक्टिस हा सर्वतः वेगळा भाग आहे. अगदी बोर्डाचं टेक्स्टबुक थरो तयार असून सुद्धा CET चांगलं पर्सेंटाईल पाडता येईलच असं नाही. त्याचं कारण माहितीये, त्याचं कारण असं आहे की CETच्या साईटवर लिहिलंय किंवा इव्हन त्यांनी आधीच्या वर्षांचे पेपर जरी बघितले त्यांच्या लक्षात येईल की CETचा पेपर गेले 2-3 वर्ष जेवढा त्यांना वाटतो पूर्वी जेवढा सोपा होता तेवढा आता राहिलेला नाही. त्याला श्रद्धा असणं आवश्यक आहे. शिक्षकांनी सांगितलं, आम्ही ते ऐकलं आणि सर आम्हाला त्याचा परिणाम मिळाला, हा आनंद त्यांना डेफिनेटली दरवर्षी मिळताना आम्ही बघतो. सो मुलांनो, कुठल्याही प्रकारे घाबरून जाऊ नका त्या विषयाला. जे आम्ही सांगतोय त्या सूचनांचं नीट पालन करा, अजूनही वेळ गेलेली नाही. एक गोष्ट लक्षात ठेवायची मित्र हो, कृपया एंट्रन्सचा अभ्यास करताना कधीही आपल्या मित्रांच्या मार्कांबरोबर आपली कंपॅरिझन करू नका. आणि एव्हरी इंडिव्हिज्युअल इज डिफरंट इंडिव्हिज्युअल, डोंट फॉरगेट दॅट. सो तुम्ही तुमची कंपॅरिझन तुमच्या अलीकडच्या परफॉर्मन्सशी करणं आवश्यक आहे की त्या मुलांनी पेपर झाल्यानंतर पहिल्या 1-2 तासात त्या पेपरची व्यवस्थित असेसमेंट करणं गरजेचं आहे की मला कुठले प्रश्न येत आहेत, कुठले चुकत आहेत, त्या टाईपचे प्रश्न मला जास्त सोडवता येतील का. सो 2 फुल पोर्शनच्या मध्ये जे काही टॉपिक्स त्यांना करायचे तयार ते त्या चॅप्टरवरती करा ज्याचे प्रश्न तुमचे चुकत आहेत. आता 25 वर्ष झाली मी या प्रोफेशन मध्ये आहे. सकाळ संध्याकाळ आम्ही विद्यार्थ्यांशीच बोलत असतो, त्यांच्याच बरोबर असतो. त्यामुळे आता एवढ्या अनुभवातनं हे माहिती झालं की विद्यार्थ्यांना काही गोष्टी नाही आवडत आणि ते त्या गोष्टी पालकांशी शेअर करणं टाळतात. नमस्कार. आज एका महत्त्वाच्या विषयावरती तुमच्याशी संवाद साधायला मी चित्रा खरे तुमच्या समोर आहे आणि माझ्या सोबत आहेत देवधर क्लासेसचे म्हणजे देवधर अकॅडमी ऑफ एक्सलन्स आणि देवधर क्लासेसचे सर्वेसर्वा संदीप देवधर सर. देवधर क्लासेसच्या लक्ष्मी रोड, सिंहगड रोड, सातारा रोड आणि सांगवी अशा 4 ब्रँचेस आहेत. 11वी पासून ते CET, जेईई मेन्स आणि ॲडव्हान्स अशी सगळी तयारी इथे करून घेतली जाते. पुण्यातल्या अनेक विद्यार्थ्यांना देवधर क्लासेस म्हणजे काय आहे हे माहिती आहे. याचं कारणच परिश्रम आणि सातत्य याचा अभूतपूर्व संगम म्हणजे देवधर क्लासेस. हे देवधर क्लासेसच्या रिझल्ट्सनी प्रत्येक वर्षी सिद्ध केलंय. आता हे रिझल्ट्स नक्की कसे अचीव्ह होतात, विद्यार्थ्यांना नेमकं काय आवडतं देवधर क्लासेसचं, या सगळ्याबद्दल तुम्ही वेळोवेळी आमच्या चॅनलवरती पाहत असालच. पण आज विद्यार्थ्यांच्या दृष्टीने एक महत्वाचा संवाद आपण देवधर सरांबरोबर करणार आहोत आणि त्यासाठीच आपण बोलूया देवधर क्लासेसचे सर्वेसर्वा संदीप देवधर सर यांच्यासोबत. नमस्कार सर. नमस्कार सर, मी म्हणलं तसं देवधर क्लासेस मधून पास आउट झालेले अनेक विद्यार्थी आज मेडिकल असेल, इंजिनिअरिंग असेल अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये चमकतायत आणि जे
त्यांचा इन्फ्लुअन्स बघून इथे ऍडमिशन घेतात. त्यांना इथे आल्यानंतर लक्षात येतं की आपल्याला इथे नेमकं काय मिळतंय. पण तरी सुद्धा आता 12वीच्या एक्झाम्स अगदी जवळ आल्यात. डिसेंबर महिना चालू आहे, त्यामुळे 2च महिने राहिलेत आणि मला माहितीये की मुलांपेक्षा जास्त प्रेशर पालकांवरती असतं. या दृष्टीने तुमच्याशी संवाद साधायचा आहे की 12वी बोर्ड एक्झाम्सला 2च महिने असताना लास्ट मिनिट प्रिपरेशन कशी करायची याबद्दल सांगा. येस, अतिशय समर्पक प्रश्न आहे आणि तो अतिशय योग्य वेळी आपण मुलांसमोर आणतो आहोत. एक्झॅक्टली स्पीकिंग, मोस्ट ऑफ द स्टुडंट्सना आता नोव्हेंबर एंड पर्यंत सगळ्या क्लासेसमध्ये त्यांचा सिलेबस पूर्ण शिकून झाला असणं अपेक्षित आहे. अगदी थोडाफार शिल्लक राहिला असेल तर तो जास्तीत जास्त 10-15 डिसेंबर पर्यंत संपायला हरकत नाही. बरोबर. पण आता याच्यामध्ये काही मुलांनी तो सिलेबस चालू असतानाच, शिकवणं चालू असतानाच त्याचं प्रिपरेशन साईड बाय साईड केलं असलं अपेक्षित आहे. कारण त्यांना एंट्रन्सला मेन फोकस असल्यामुळे त्यांनी त्याच्याबरोबर MCQ ची प्रॅक्टिस पण साईड बाय साईड केलेली असली पाहिजे. अच्छा. काही मुलं मात्र फार लेट जागी होतात, थोडंसं वर्ष अजूनही लाईटली घेतात. 10वी पासूनची ती सवय असते की आयत्या वेळेला अभ्यास करण्याची वृत्ती असते, त्यांना ती सवय लागलेली असते. सो अशा मुलांना मात्र आता थोडंसं टेन्शन यायला चालू होतं. सो दोन्ही विद्यार्थ्यांना माझं सांगणं असं आहे की जर अल्टिमेटली कुठल्याही प्रोफेशनल कोर्सेसला तुम्हाला ऍडमिशन घ्यायची असेल तर सध्या एंट्रन्स एक्झाम शिवाय पर्याय नाहीये. बरोबर. पण एंट्रन्स एक्झामला नुसते MCQ सॉल्व्ह करून त्याचा ऍब्सोल्युटली उपयोग होत नाही. कारण त्याचा जो बॅकअप आहे तो टेक्स्टबुक आहे आणि टेक्स्टबुक जर तुमचं थरली तयार नसेल तर ऑब्व्हियसली त्याचा परिणाम MCQ वर होणार. कारण तुम्ही 1,00,000 MCQ जरी एखाद्या पब्लिकेशन मधनं तयार करून गेलात, एकदा ते तेवढे लक्षात राहू शकत नाही. आणि समजा जरी तुम्ही तसे तयार करून गेलात तरी त्याच्या व्यतिरिक्त अजून 1,00,000 वेगळे MCQ तुम्हाला असे दाखवण्यात येऊ शकतात माझ्यासारख्या टीचरकडनं की ज्याची उत्तरं त्यांना नाही सांगता येणार. कारण त्याची उत्तरं ज्या पुस्तकात आहेत ते पुस्तक त्यांचं व्यवस्थित झालेलं नाही. बर. सो कुठलीही परीक्षा असो, बोर्ड एक्झाम असो नाहीतर एंट्रन्स एक्झाम असो, टेक्स्टबुकला पर्याय नाहीये. करेक्ट. सो त्यांना पहिला प्रथम टेक्स्टबुक थरली प्रिपेअर करायचं. आता समजा ज्यांचं ऑलरेडी बऱ्यापैकी प्रिपरेशन झालंय त्यांच्यासाठी माझ्या मते फारसा प्रॉब्लेम येणार नाही बोर्ड एक्झामच्या दृष्टीने. पण ज्यांचं प्रिपरेशन झालेलं नाहीये त्यांनी मात्र हे लक्षात घेतलं पाहिजे की आता त्यांच्याकडे फार वेळ शिल्लक राहणार नाही. जसं जानेवारी महिना उजाडेल किंवा कॉलेजच्या प्रिलिम्स चालू होतील, प्रॅक्टिकल्स, मग बोर्डाची प्रॅक्टिकल्स, बरोबर, मग त्यांचा वेळ हळूहळू कमी होत जाईल. सो आता त्यांच्याकडे डिसेंबर महिन्यात खऱ्या अर्थाने वेळ असणं शक्य आहे. कॉलेजच्या प्रिलिम्स किंवा प्रॅक्टिकल्सचं एवढं बर्डन नसतं जेवढं बोर्डाच्या प्रिलिम्स किंवा प्रॅक्टिकल, बोर्डाच्या फायनल एक्झामचं किंवा प्रॅक्टिकलचं असतं. सो माय पॉइंट इज त्यांनी सगळा सिलेबस एका महिन्यात डोक्यामध्ये कोंबण्याचा प्रयत्न न करता त्यांनी त्याच्यात बऱ्यापैकी डिव्हिजन करावी की जो सिलेबस माझा ऑलरेडी थोडाफार तयार आहे, प्रत्येक चॅप्टर मधला आयदर 30-40% पार्ट मला माहिती आहे, येतोय, जमतोय, किंवा काही चॅप्टर्स व्यवस्थित तयार आहेत, काही अजिबात तयार नाही आहेत. बरोबर. तर त्यातला जो जमतोय, जे झालेला पार्ट आहे तो त्यांनी मॅक्झिमम ह्या डिसेंबर महिन्यात आणि अजिबात न झालेला थोडासा असं शक्यतो एक 50 ते 60% सिलेबसचं वर्कलोड त्यांनी ह्या महिन्यात अंगावर घेणं गरजेचंच आहे. ओके. तर ह्या महिन्यात त्यांनी तेवढा अभ्यास जर व्यवस्थित पूर्ण तयार केला, एकदम घेतलं तर काय होईल, सगळंच थोडं थोडं वरवरचं होईल. बरोबर. जे कराल ते व्यवस्थित करा. मग उरलेला 30 ते 40% जो सिलेबसचा भाग आहे तो त्यांना जानेवारी एंड पर्यंत प्लॅन करून प्रिपेअर करता येऊ शकेल. म्हणजे पुन्हा ते त्याच्यावरती पण योग्य न्याय देऊ शकतील. आणि त्याच्यानंतर अगदीच काही शिल्लक राहिलं 10-15%, तर असे चॅप्टर्स जे मोठे वाटतात, अवघड वाटतात, जे विसरू शकतात, ते त्यांनी फेब्रुवारी फर्स्ट वीक मध्ये, कारण 10 फेब्रुवारी नंतर बोर्ड एक्झाम जर चालू होणार असेल तर त्यांच्याकडे ते 10 दिवस पण क्रुशल असतील, ज्याच्यात ते पूर्ण वेळ घरी असतील. सो अशा प्रकारे 3 टप्प्यात जर त्यांनी बोर्डाचा अभ्यास आता काहीही प्रिपेअर नाही असं गृहीत धरून जरी चालू केला तरी देखील तो व्यवस्थित त्यांचा 10 फेब्रुवारी पर्यंत कम्प्लीट होऊ शकेल. अच्छा. आणि ज्यांचा व्यवस्थित ऑलरेडी अभ्यास हळूहळू तयार होत आलेला आहे, शेवटच्या महिन्यातले चॅप्टर शिल्लक आहेत, त्यांनी मात्र आपल्या रेग्युलर अभ्यासाबरोबरीने MCQ ची प्रॅक्टिस थांबवता कामा नये. बिकॉज दे हॅव टू ऍक्च्युअली गो फॉर फर्स्ट JEE अटेम्प्ट इन मंथ ऑफ जानेवारी.
अनुषंगानं हा प्रश्न मी विचारणारच होते, पण आता पहिल्या प्रश्नात आपल्याला हे पूर्ण कळलंय की 2 विद्यार्थ्यांचे समजा गट आहेत की एकांचा अजिबात अभ्यास झालेला नाही, तर त्यांनी हे 2 महिने कसा अभ्यास केला पाहिजे न घाबरता तुम्ही पूर्ण प्रिपरेशन करू शकता, हे तुम्हाला कळलं असेल. आणि ज्यांचा अभ्यास झालेला आहे त्यांनी ऍडिशनल काय केलं पाहिजे हे सुद्धा आपल्याला देवधर सरांनी सांगितलं. सर, आता हा जो महत्वाचा प्रश्न तुम्ही घेतला, जेई फर्स्ट अटेम्प्ट असतो, सो बरेच विद्यार्थी थिअरी साइड बाय करून फक्त एमसीक्यूचा अभ्यास करतात. बरोबर. किंवा काही लोक थिअरी इतकी करत राहतात की त्यांना एमसीक्यू पॅटर्नची प्रॅक्टिस राहत नाही. मग या जेई फर्स्ट अटेम्प्ट साठी तुम्ही जे नेहमी सांगता की जर तुमची थिअरी नीट असेल तर तुम्हाला बोर्डात तर 85च्या पुढे मार्क मिळणारच आहे, या अनुषंगाने विद्यार्थ्यांना काय सांगाल? काय असतं, बऱ्याच मुलांना असं वाटतं की मी जेवढे जास्त एमसीक्यू करीन तेवढं मला एंट्रन्स एक्झामला जास्त फायदा. मार्क. हे वाक्य अर्ध सत्य आहे. भरपूर एमसीक्यू व्हायलाच हवे आहेत, पण त्याच्या आधी त्याची थेअरी तयार झाली असली पाहिजे, फॉलोड बाय एमसीक्यू. हेच रेग्युलर प्रिपरेशन. इव्हन 11वीतून 12वी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हे एक मोठं आय ओपनर आहे की त्यांनी थेअरी फॉलोड बाय एमसीक्यू हेच फॉलो केलं पाहिजे कायम. अच्छा. हा, तुम्ही असं म्हणू शकता की महाराष्ट्र बोर्डाबरोबर त्यांना एनसीआरटीतला जो काही पार्ट आहे ऍडिशनल तो त्यांनी करणं आवश्यक आहे. पण तुम्ही दोन्ही पेपर्सची आणि सिलेबसची कंपॅरिझन केली तर यू विल बी सरप्राइज टू नो की बोर्ड पॅटर्नवरती आधारित, म्हणजे बोर्डच्या पुस्तकावर आधारित जी सीईटी एक्झाम आहे त्याच्यामध्ये सिलेबस हा जेईच्या सिलेबस पेक्षा ऑलमोस्ट 7 ते 8 चॅप्टर्सनी जास्त आहे जर तुम्ही तिन्ही विषयांचा एकत्रित विचार केला तर. म्हणजे सीईटीला त्यांना थेअरी जास्त चॅप्टर्सची तयार करायची आहे. अच्छा. आणि जेई साठी लागणारा जो एनसीआरटीचा भाग आहे तो चॅप्टर वाईज एखाद दुसरा टॉपिक एक्स्ट्रा आहे, एवढंच त्यांना एक्स्ट्रा प्रिपेअर करायचं आहे. सो त्यांनी ते आपल्या बोर्डाच्या पुस्तकातल्या थिअरीच्या बरोबरीनेच करून टाकलं तर त्यांना ऍक्च्युअल एमसीक्यू सॉल्व्ह करताना त्याचा फायदा होणार आहे. सो ह्या 2 महिन्यात मी पुन्हा एकदा सांगेन की ज्यांचा अभ्यास थेअरीच तयार नाहीये, त्यामुळे एंट्रन्सचे मार्क सतत त्यांच्या क्लासमध्ये त्यांना कमी आलेले दिसत आहेत, अशा विद्यार्थ्यांनी आता एंट्रन्सचा अभ्यास थांबावा. जेईचा पहिला अटेम्प्ट हा त्यांनी फक्त एक अनुभव म्हणून घ्यायला हरकत नाही. आता त्यांचं मेन काम हे टेक्स्टबुक तयार करणं, जेणेकरून त्याचा फायदा त्यांना बोर्ड एक्झाम नंतरच्या, बोर्ड एक्झामला तर फायदा होईलच, पण बोर्ड एक्झाम नंतरचा जो सीईटीचा पहिला हे असणारे अटेम्प्ट असणारे किंवा क्रॅश कोर्स त्यांचा जेव्हा होईल त्यावेळेला त्यांना एमसीक्यूची प्रॅक्टिस पुन्हा वाढवता येऊ शकेल. पण जर त्यावेळेला ते थेअरी तयार करत बसले तर मग एमसीक्यू केव्हा करणार? बरोबर. सो आता त्यांनी कुठल्याही परिस्थितीत एंट्रन्स बाजूला ठेवून थेअरी करायला पाहिजे. पण ज्यांचा अभ्यास व्यवस्थित झालेला आहे त्यांना मी असं म्हणेन की थेअरीची रिव्हिजनसाठी 2 दिवस राखून ठेवावे आणि 5 दिवस सलग त्यांनी एंट्रन्सचं प्रिपरेशन, चॅप्टर वाईज एमसीक्यू टेस्ट फॉलोड बाय फुल पोर्शन टेस्ट, आणि ह्याचं प्रमाण डिसेंबर पासून जानेवारीमध्ये जसं ते एंटर करतील तसं ते वाढवत पाहिजे. जसं आपल्या क्लासमध्ये आपण चॅप्टर वाईज टेस्ट या महिनाभर भरपूर लावलेले आहेत. आणि त्याच्यानंतर जानेवारी महिन्यात आपण दर 5 दिवसांनी एक फुल पोर्शन टेस्ट लावलेले आहेत. अच्छा. जसं डिसेंबर एंड पासून जवळपास जानेवारीच्या पहिल्या अटेम्प्ट पर्यंत जेईच्या त्यांच्या 6 फुल पोर्शन टेस्ट कव्हर होतात. नॉट ओनली दॅट, त्या पेपर्सचा सराव हा आम्ही मुद्दामून ऑनलाईन त्यांना करायला लावतो ह्या शेवटच्या 6 पेपर्सचा. कारण शेवटी जेई असो किंवा सीईटी असो त्यांना हे पेपर्स ऑनलाईन द्यायचे आहे. बरोबर. सो वर्षभर मी असं सजेस्ट करणार नाही की त्यांनी पेपर ऑनलाईन द्यावे. आणि याचं एक माझं विशिष्ट कारण आहे, इफ यू परमिट मी. काय असतं, काही मुलं ना घरी पालकांची भीती बाळगून की त्यांना कमी मार्क दिसले तर काय म्हणून ऑनलाईन पेपरचा फायदा असा उठवतात की आता त्यांच्या हातात गुगल आणि सगळेच इतर शस्त्र आहेत. बरोबर. त्यामुळे ते त्याचा वापर करून उत्तर डायरेक्ट मिळवून अशा पेपरांमध्ये मार्क वाढवून फुगवून दाखवू शकतात. सो ते फक्त पालकांचे नाही, स्वतःची फसवणूक करत असतात. सो पालकांनाही हे कळावं की आपला विद्यार्थी कुठे स्टँड होतोय, किती मार्क आहे. यासाठी पहिले काही महिने डिसेंबर पर्यंत त्यांनी ऑफलाईन कोणाच्या तरी अंडर सुपरविजन ते पेपर देऊन त्याचे कसे मार्क पडतायत, बरोबर, म्हणजे त्याचे खरे मार्क पालकांपर्यंत पोहोचणं, त्याच्या स्वतःपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे की मला अजून किती करणं आवश्यक आहे. बरोबर. ऑनलाईन पेपरची प्रॅक्टिस हे अभ्यास पूर्ण झाल्यानंतर त्यांनी त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करायला पाहिजे.
म्हणजे मग ऍक्च्युअल पेपरामध्ये जेईच्या पेपरामध्ये त्यांना प्रॉब्लेम येणार नाही. अच्छा. सो जेईचा पेपर ज्यांचा अभ्यास प्रचंड चांगला झालेला आहे त्यांच्यासाठी पहिला अटेम्प्ट हा जेई ऍडव्हान्सचा अभ्यास त्यांनी लगेच सुरू करायचा की नाही हे दाखवणारा पण एक मिरर आहे. अच्छा. जर त्यांना ऑलरेडी 99% क्रॉस झाले पहिल्या अटेम्प्ट मध्ये, सो माझं असं मत आहे की बोर्ड एक्झाम नंतर त्यांनी पूर्ण वेळ ऍडव्हान्सला दिला पाहिजे. अच्छा. आणि ज्यांचं पर्सेंटाईल 90 to 98च्या दरम्यान आहे त्यांनी मात्र सेकंड अटेम्प्टला आपला स्कोर कसा चांगला वाढवता येईल ह्या दृष्टीने मग बोर्ड एक्झाम झाल्यानंतर अजून वेळ देता येऊ शकेल. कारण ऍडव्हान्सला परत एक वेगळा महिना मिळेल त्यांना नंतर. पण जे मधला एप्रिल महिना आहे, मार्च महिना आहे, तो त्यांना जेई मेन्सच्या प्रिपरेशनसाठी देऊन आपला स्कोर 99% कसा क्रॉस करता येईल, जेणेकरून अगदी IIT नाही तर IITच्या लेवलच्या थोडे खालती असलेले पण चांगले इन्स्टिट्यूट जसे NITs आहेत, बिट्स सारख्या इन्स्टिट्यूट्स आहेत, त्याच्यासाठी प्रिपरेशन त्यांना करण्यासाठी तो सेकंड पार्ट जो आहे, सेकंड अटेम्प्टचा भाग तो वापरता येईल. सो सेकंड अटेम्प्ट हा सुद्धा वेगळ्या अँगलनी बघता येईल की पहिला आहे तो परफॉर्मन्स वाढवणं का आता फक्त ऍडव्हान्स वरती कॉन्सन्ट्रेट करायचं, हे तुम्हाला पहिल्या अटेम्प्ट वरनं कळू शकतं. अच्छा. आणि बाकी ज्यांचा अभ्यास तयार नाही त्यांनी माझं मत स्पष्ट आहे, जेईचा पहिला अटेम्प्ट हा फक्त एक एक्सपिरियन्स म्हणून घ्यायचा आहे, आता बोर्डकडे कॉन्सन्ट्रेट करायचं. सो आय होप इट शुड बी क्लिअर. अगदीच खूप सुंदर उत्तर आता देवधर सरांनी दिलं. आणि जसं आपण म्हणतो की जरी कितीही ऑनलाईन किंवा कुठल्याही शॉर्ट मेथडचा जमाना असला तरी थिअरी करणं तितकंच महत्वाचं आहे. याचं महत्वाचं कारण म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांना सर सीईटीत चांगले मार्क मिळतात ज्यांनी थिअरी चांगली केलेली असते, आणि काही जणांना जेईला चांगले मार्क असतात पण त्यांना सीईटीत तेवढे स्कोर होत नाहीत. सो हा जो विद्यार्थ्यांचा कॉन्फ्लिक्ट राहतो की असं का होत असावं याचं तुम्ही उत्तर दिलंय. याच अनुषंगानं डिसेंबर जानेवारीमध्ये बोर्ड पेपर्स आणि MCQ पेपर्स याची प्रॅक्टिस, हे खरं तर तुम्ही आत्ताही बोललाय पण त्याबद्दल अजून सांगा. माझं असं म्हणणं आहे की मुलांनी पहिल्या प्रथम सीईटी जेई हा डिफरन्स आणि त्याचे प्लस मायनस समजून घेऊन मग आपली तयारी, आपली कपॅसिटी आणि आपण कुठे कॉन्सन्ट्रेट करायला पाहिजे हे खरं म्हणजे त्यांनी डिसेंबर पर्यंतच्या पेपर्समध्ये असेस केलं पाहिजे. अच्छा. काय असतं, सीईटीचा अटेम्प्ट जेव्हा ते देतात ना तेव्हा जरी तो महाराष्ट्र बोर्डच्या पुस्तकावर आधारित असला तरी ऍज आय सेड, तुम्ही म्हणाल की बोर्डाच्या पेपराच्या आपलं प्रिपरेशन होणारच आहे पुस्तकाचं, मग सीईटीचं प्रिपरेशन झाल्यासारखंच आहे. पण मी पुन्हा एकदा सांगतो, एखादा विद्यार्थी बोर्डात टॉप करतोय म्हणजे तो एंट्रन्सला चांगले मार्क पाडेल असं नाही, कारण एंट्रन्सच्या क्वेश्चनची प्रॅक्टिस हा सर्वतः वेगळा भाग आहे. ओके. सो नुसतं थेअरी पण चालणार नाही, नुसतं MCQ पण चालणार नाही, इट शुड बी कॉम्बिनेशन ऑफ बोथ. बरोबर. ओके. आता जो विद्यार्थी फक्त बोर्ड पुस्तक तयार करतोय आणि त्याच्या बरोबरीने सीईटी असं लिहिलेली काही पब्लिकेशन्स असतात बाजारात, त्याचे क्वेश्चन सॉल्व्ह करतोय, त्याला सुद्धा अगदी बोर्डाचं टेक्स्टबुक थरो तयार असून सुद्धा सीईटी चांगलं पर्सेंटाईल पाडता येईलच असं नाही. याचं कारण माहितीये, त्याचं कारण असं आहे की सीईटीच्या साईटवर लिहिलंय किंवा इव्हन त्यांनी आधीच्या वर्षांचे पेपर जरी बघितले त्यांच्या लक्षात येईल की सीईटीचा पेपर गेले 2-3 वर्ष जेवढा त्यांना वाटतो पूर्वी जेवढा सोपा होता तेवढा आता राहिलेला नाहीये. त्यातले निम्मे क्वेश्चन्स हे एक्स जेई क्वेश्चन्स असतात. अच्छा. मग जर निम्मे क्वेश्चन्स हे एक्स जेई क्वेश्चन येणार असतील तर नुसतंच बोर्डाच्या पुस्तकाच्या लेवलचे प्रश्न न सॉल्व्ह करता जेई मेन्स लेवलची डिफिकल्टी लेवल त्यांना जमली पाहिजे. बरोबर. तर त्यांना सीईटी मध्ये ऍक्च्युअली कॉन्कर करता येईल. ओके. सो जेई अवघड, सीईटी सोपी असं माझ्या दृष्टीने काही नाही. सिलेबस त्यांना तोच तयार करायचा आहे. थोडी क्वेश्चनची डिफिकल्टी लेवल हायर ठेवायची सवय लावली पाहिजे. एवढं जरी केलं, किती 50% प्रश्न त्यांना फक्त तसे सॉल्व्ह करायचे आहेत, एवढं जरी त्यांनी ते केलं ना तरी मला असं वाटतं की सीईटीला 99% क्रॉस करणं हे कम्पॅरेटिव्हली जास्त इझी आहे दॅन जेई, हे नक्की आहे. कारण तो सिलेबस त्यांना आपल्या पुस्तकातला वाटतो. हे सायकोलॉजिकल आहे थोडंसं. बरोबर. तो सिलेबस जरी जास्त असला तरी सायकोलॉजिकली आपलं हे पुस्तक आहे, एवढं पुस्तक आपण तयार केलं की काम झालं. पण त्याच्या बरोबरीने त्याच्यावरच्या प्रश्नांची थोडी डिफिकल्टी लेवल हायर मेंटेन करा, असा माझा सर्व विद्यार्थ्यांना स्वतःहून सल्ला आहे. सो जेई मेन्सचा अभ्यास जर करू शकलात तर त्याच्या अंडर सीईटीच्या क्वेश्चनची डिफिकल्टी लेवल दोन्ही प्रकारची, मॉडरेट, निम्मे आणि निम्मे हायर लेवल ही आपोआप होऊन जातील असं माझं मत. वा,
याबरोबरच सर बऱ्याच विद्यार्थ्यांच्या बाबतीत हा प्रश्न येतो की त्यांना थिअरी कळतीये किंवा थिअरी लिहिणं सोपं जात आहे, पण एमसीक्यूज मध्ये ते कुठेतरी गोंधळतात, एमसीक्यूची प्रॅक्टिस कमी पडते ऍज यू सेड, तर त्यासाठी त्यांनी कशी प्रिपरेशन? मुलांनी, मी तुम्हाला अगदी स्पष्ट सांगू का, खूप लवकर रिझल्ट, दुर्दैवाने काय झालं आजकालच्या पिढीला ना फास्ट रिझल्टची अपेक्षा आहे. बरोबर. तसं नाहीये. माझं मत आहे की एंट्रन्स मधला सक्सेस ही एक प्रोसेस आहे. करेक्ट. आणि काही विषयांना ती प्रोसेस मधनं गेल्याशिवाय तुम्हाला तो रिझल्ट येत नाही. तो स्टेप बाय स्टेप अपलिफ्ट करावा लागतो आणि ते होतं. अच्छा. काही मुलांना, जसं एखाद्या विद्यार्थ्याला सुरांचं ज्ञान असतं, पेटीवर बसला त्याला कुठलंही गाणं ऐकलं तर तो तुम्हाला ते सूर वाजवून दाखवेल, हे त्याला जन्मजात असतं. बरोबर. तसं एखाद्या सब्जेक्टचं, फिजिक्स सारख्या, मॅथ्स सारख्या सब्जेक्टचं आकलन हे एक 2 ते 5% मुलांना जन्मजात असतं. बरोबर. त्यांना फिजिक्स सारख्या सब्जेक्टमध्ये जे व्हिज्युअलायझेशन आवश्यक आहे ते त्यांना आपोआप जमू शकतं. ओके. पण बाकीचे 95%, 97% मुलं जर त्यांच्याशी कम्पेअर करत बसली आणि त्याच्यामुळे फ्रस्ट्रेट झाली तर त्यांचा स्कोर कधीच वाढणार नाही. करेक्ट. सो माझा त्यांना सल्ला असा आहे की जो सब्जेक्ट अवघड वाटतो फिजिक्स सारखा, त्या सब्जेक्टवर जास्त वेळ सुरुवातीपासून द्यायचा आहे. ओके. त्याचं मी 3 टप्प्यात वर्गीकरण करीन. बोर्ड पहिले पुस्तक व्यवस्थित तयार करणं, बोर्डाच्या खालचे न्यूमेरिकल्स, कारण सगळ्यात जास्त अवघड वाटणारी गोष्ट म्हणजे न्यूमेरिकल्स. तर फिजिक्सचे बोर्डाच्या खालचे न्यूमेरिकल्स. ओके. मग एनसीईआरटीच्या पुस्तकाखालचे न्यूमेरिकल्स. जर त्याच्यासाठी तुम्हाला काही मदत हवी असेल तर बाजारामध्ये एनसीईआरटीच्या पुस्तकाची पण गाईड्स मिळतात. ओके. तर त्याच्यातनं तुम्हाला त्याच्या खालचे जे हे आहेत, क्वेश्चन्स आहेत, न्यूमेरिकल्स आहेत, ते सोडवता येते. तुमची एक लेवल आपोआप वरती जाईल. आणि मग तुम्ही जेव्हा एमसीक्यू कडे जाल फिजिक्सचे सॉल्व्ह करायला, तर तुम्हाला बरेचसे प्रश्न हे स्वतः पटकन क्लिक व्हायला सुरुवात होईल. तुमच्या क्लासमध्ये, तुमच्या वर्गात जे शिकवलं जातं ते नॉलेज आणि हे जे तुम्ही स्वतः डेव्हलप करताय ते नॉलेज, यांचा एकत्रित परिणाम हा तुम्हाला पुढच्या 6, 7, 8 महिन्यानंतर दिसेल. पण याच्यासाठी काही आवश्यक कंडिशन्स आहेत. अच्छा. त्या सर्व फिजिक्सच्या चॅप्टर्सना 11वीचा जो बॅकअप आवश्यक आहे, त्यासाठी जी आवश्यक आहेत ती न्यूमेरिकल्स फॉलोड बाय एनसीईआरटी न्यूमेरिकल्स आणि मग एमसीक्यूची प्रॅक्टिस ठराविक होत गेली. तर ही प्रोसेस फॉलो करता करता त्याच्यामध्ये 11वीचा जो बॅकअप आहे तो जर त्यांनी व्यवस्थित तयार केला तर मला असं वाटतं त्यांना 12वीचे न्यूमेरिकल्स जास्त सोपे जातील. एमसीक्यू कदाचित बऱ्याच वेळा बऱ्याच मुलांचं असं असतं 11वी थोडा टाइमपास जास्त होतो आणि टाइमपास जास्त केल्यामुळे 11वीचा मला असं वाटतं त्याचा परिणाम 12वीवर होऊ शकतो. तुम्ही मुलांना एक छोटे सल्ला देईन, जे 11वीतून 12वीत जाणार आहेत मुलं, हे थोडंसं विषयांतर होते मला मान्य आहे, पण एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, जे 12वीचे चॅप्टर्स आपण करणार आहोत सुरुवातीपासून, त्या चॅप्टर्सना 11वीचा कुठल्या चॅप्टरचा बॅकअप लागणार आहे हे त्या टीचरना विचारून आधी ते चॅप्टर तयार करा आणि मग 12वीच्या चॅप्टरला अप्रोच करा. बरोबर. तुमचं 12वी आणखीन सोपं वाटायला लागेल. सो आय थिंक बेसिक शुड बी क्लिअर, then only you can expect results after 6 to 7 months after going through this process. Correct. So don't expect की मी आज अभ्यासाला 8 तास बसलो, मला उद्यापासून लगेच लागेल, असं नाही होणार. हा कंटिन्युअस प्रोसेसचा भाग आहे. तेवढे कष्ट तुम्हाला सतत 7-8 महिने घ्यायचे. बरोबर. तुम्हाला त्यांच्याप्रमाणे नाही, पण अगदी थोडं का होईना तुमच्या डेफिनेटली इम्प्रुव्हमेंट दिसते. आणि अशी मुलं सुद्धा 99% क्रॉस करताना मी दरवर्षी बघतो. आमच्या क्लासमध्ये दरवर्षी अशी असंख्य उदाहरणं आहेत की जी मुलं आम्ही सांगितलेल्यावरती विश्वास ठेवून, त्याला श्रद्धा असणं आवश्यक आहे. शिक्षकांनी सांगितलं, आम्ही ते ऐकलं आणि सर आम्हाला त्याचा परिणाम मिळाला, हा आनंद त्यांना डेफिनेटली दरवर्षी मिळताना आम्ही बघतो. सो मुलांनो, कुठल्याही प्रकारे घाबरून जाऊ नका त्या विषयाला. जे आम्ही सांगतोय त्या सूचनांचं नीट पालन करा. अजूनही वेळ गेलेली नाही. खरंय. आणि जसं सर तुम्ही नेहमीच सांगता की 11वी हा 12वीचा पाया म्हणून आपण 11वीच्या अभ्यासाकडे बघितला पाहिजे, ना की एक टाइमपास म्हणून. करेक्ट. सो 11वीतच या गोष्टी जर तुम्ही कव्हर अप करू शकला तर एवढं टेन्शन येण्याचं कारणच नाही, थिअरी असो वा एमसीक्यू. याच धर्तीवर सर सीईटी एक्झाम आहे किंवा जेईचा फर्स्ट अटेम्प्ट आणि जेई ऍडव्हान्स, या परीक्षांची डिफिकल्टी लेव्हल नेमकी काय असते, यात काय फरक असतो, हे विद्यार्थी आणि पालक दोन्हींच्या दृष्टीने तुम्ही ह्याचं उत्तर द्यावं असं मला वाटतं. ऍक्च्युली मुलं, असं मी मगाशीच बोललो त्याप्रमाणे, असं म्हणतात की सीईटी सोपी आहे, मी सीईटी करीन, जेई अवघड आहे.
पण मगाशीच मी तो गैरसमज दूर केला आहे. हो. विद्यार्थी मित्र हो, सीईटीला अभ्यासक्रम जास्त आहे, बरोबर. निगेटिव्ह मार्किंग नाहीये. हम्म, जेईला अभ्यासक्रम कमी आहे पण निगेटिव्ह मार्किंग आहे. हम्म. जेईला जे टॉपिक्स आहेत त्याच्यात महाराष्ट्र बोर्ड ऑलरेडी 95% टच झालेलं आहे. हम्म. आपल्याला एक 4 ते 5% टॉपिक वाईज काही एक्स्ट्रा पॉईंट जास्त असतील तेवढे तुम्ही त्या टॉपिक मध्ये जर केले हा. तर जेई मेन्सची लेवल मेंटेन केल्याने सीईटीचा अभ्यास तुमचा आपोआप होणार आहे. राईट. हे सगळ्यात सोपं तत्वज्ञान हा. आहे. एक गोष्ट लक्षात ठेवायची मित्र हो, कृपया एंट्रन्सचा अभ्यास करताना हं. कधीही आपल्या मित्रांच्या मार्कांबरोबर आपली कंपॅरिझन करू नका. कारण प्रत्येक व्यक्ती आणि त्या प्रश्नाला डील करण्याची प्रत्येक व्यक्तीची जी प्रक्रिया आहे ती वेगळी असते, त्याची प्रतिक्रिया वेगळी असते आणि त्याचा आउटपुट पण प्रत्येक व्यक्तीमधनं येणारं जे असणं ते बाहेर येणारं आउटपुट वेगळं वेगळं असतं. हम्म. सो हे त्या व्यक्तीवर अवलंबून आहे आणि एव्हरी इंडिव्हिज्युअल इज डिफरंट इंडिव्हिज्युअल, डोंट फॉरगेट दॅट. सो तुम्ही तुमची कंपॅरिझन तुमच्या अलीकडच्या परफॉर्मन्सशी करणं आवश्यक आहे की मागच्या महिन्यात मी हा पेपर लिहिला होता त्याच्यापेक्षा माझी काही इम्प्रुव्हमेंट झाली का. सो त्याच्या प्रत्येक चॅप्टर वाईज आलेल्या क्वेश्चनची असेसमेंट करणं हे याच्यावरती सोपं त्याच्यावरती एक उत्तर आहे की मी जे चॅप्टर तयार आहे असं म्हणतोय त्याच्यावरचे प्रश्न मला खरोखर जमतायत का चुकतायत, मग त्याच पर्टिक्युलर चॅप्टरची तयारी करणं आवश्यक आहे. मुलं काय करतात, पेपर घेतात, सोडवतात आणि गठ्ठ्यात जातो तो पेपर. बर. तसं न होता माझं असं मत आहे की त्या मुलांनी पेपर झाल्यानंतर पहिल्या 1-2 तासात त्या पेपरची व्यवस्थित असेसमेंट करणं गरजेचं आहे की मला कुठले प्रश्न येत आहेत, कुठले चुकतायत, बरोबर. त्या टाईपचे प्रश्न मला जास्त सोडवता येतील का. सो 2 फुल पोर्शनच्या मध्ये जे काही टॉपिक्स त्यांना करायचे तयार ते त्या चॅप्टरवरती करा ज्याचे प्रश्न तुमचे चुकतायत. म्हणजे इतकं जेव्हा तुम्ही डेप्थ त्याचं अनालिसिस करा तेव्हा पेपरचं अनालिसिस तुम्हाला इम्प्रुव्हमेंट करायला जास्त फायदा करून देईल. बरोबर. सो अनालिसिस ऑफ युअर आन्सर शीट इज व्हेरी इम्पॉर्टंट. याच्यानंतर एक शेवटचा प्रश्न आहे पण त्याच्यामध्ये अजून एक प्रश्न मला असा विचारायचा आहे की जानेवारी मधलं पेपर रायटिंग म्हणजे ऑनलाईन पेपर्सची जी प्रॅक्टिस हा तुमचा मुद्दा असतो त्याबद्दल एक थोडक्यात सांग. काय असतं, हे सगळे जेई किंवा सीईटीचे पेपर्स आहेत ते ऑनलाईनच असणार. बरोबर. त्यामुळे शेवटचे जे काय आहेत ते पेपर्स हे ऑनलाईन प्रॅक्टिस मध्ये व्हायला पाहिजे. बाकी वर्षभर मगाशी मी बोललो तसं ते ऑफलाईन प्रॅक्टिसनी व्हायला पाहिजे. ओके. बाकीच्या कोणाबरोबरही कंपॅरिझन टाळून स्वतःच्या मागच्या पेपराबरोबर आपण कम्पेअर करायचं. हे सांगताना मला एक व्यवस्थित महत्वाचा मुद्दा पालकांच्या बाबतीत सांगावासा वाटतो की मी पालकांना हे थोडंसं अतिशय महत्वाचं मुलाची मानसिकता सांगतो की मी इतकी वर्ष विद्यार्थ्यांमध्येच असल्यामुळे आता 25 वर्ष झाली मी या प्रोफेशनमध्ये आहे. सकाळ संध्याकाळ आम्ही विद्यार्थ्यांशीच बोलत असतो, त्यांच्याच बरोबर असतो. त्यामुळे आता एवढ्या अनुभवात हे माहिती झाले की विद्यार्थ्यांना काही गोष्टी नाही आवडत आणि ते त्या गोष्टी पालकांशी शेअर करणं टाळतात. बरोबर. आणि याच्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांची होणारी कंपॅरिझन. नॉट ओनली विथ दी अदर फ्रेंड्स, पण घरात बघ तुझी ताई आहे, घरात बघ तुझा दादा आहे, ते त्यांनी बघ कसं चांगलं केलंय, त्यांना बघ किती चांगले पर्सेंटेज पडले होते, तू काहीच अभ्यास करत नाहीस, तू त्याच्या मानाने कमी अभ्यास करतोस, तुला कमी पडतात. सो पालकांनी किमान आता शेवटचे 2 महिने तरी टाळा हे बोलणं. प्रत्येकाला डील करण्याची पद्धत वेगळी असते. बरोबर. ज्या पद्धतीने तुम्ही तुमच्या मोठ्या मुलाला किंवा मुलीला डील केलं तेच पद्धत त्या धाकट्या मुलाला किंवा मुलीला लागू पडेल असं अजिबात नाही. सो त्याची मानसिकता समजून घेऊन जर पालकांनी त्याला आता कसा आहे, काळ पण कमी राहिलाय, सो आता ओरडून रागावून हे काम होणार नाही. सो थोडंसं मित्रत्वाच्या नात्याने गोडीत बोलून चुचकारून पालकांना, विशेष करून आईला हे गोष्ट चांगल्या प्रकारे जमते. सो मी त्यांना सजेस्ट करीन की कृपया त्यांनी ह्या 2 महिन्यात घरातलं वातावरण कसं शांत राहील आणि त्याला पॉझिटिव्हली कसं तुम्ही प्रमोट करू शकाल, एनकरेज करू शकाल चांगल्या मार्कांसाठी, की तो करू शकेल हा विश्वास त्याच्यात निर्माण करून बरोबर त्याच्याकडनं करवून घेणं. जे तुम्ही 10वीत केलं कदाचित तेच करायची वेळ आहे, कारण अजूनही ह्या विद्यार्थ्यांना मॅच्युरिटी नाही. मोबाईल किंवा बाकीच्या इतर ज्या काही गोष्टी आहेत इन्स्टा सारख्या, ज्यांनी हे मुलांना एक प्रकारचं वेड लागलंय, त्यातनं बाहेर काढून आताची वेळ ही अभ्यासाची वेळ आहे हे त्यांना समजावून देण्यासाठी स्वतः त्यांच्याबरोबर बसणं, जे तुम्ही 10वीच्या वेळेस केलं होतं ते आता करणं. कारण आताची परीक्षा 10वीच्या परीक्षेपेक्षा सुद्धा जास्त महत्वाची असं मला वाटतं. सो जसं मुलांचं कर्तव्य आहे हे समजून घेणं की ही परीक्षा महत्वाची आहे, आणि जर त्यांना ते समजत नसेल
तर त्यासाठी आपण त्यांना पुश करायला लावून त्यांच्या बरोबर शेजारी बसून की तू बस, मी माझं माझं काम करतो, पण तू हलू नकोस. बरोबर. अशा पद्धतीने हे शेवटचे 2 महिने त्यांच्याकडनं करवून घेणं आवश्यक आहे, जेणेकरून उद्या करिअर चांगलं झाल्यानंतर ते तुमचंच नाव काढणार आहेत आणि खराब झाल्यानंतर आपल्यालाच वाईट वाटणार आहे. सो आत्ताची परीक्षा ही करिअर डिसाइडिंग एक्झाम आहे. सो पालकांनी हे 2 महिने थोडंसं सॅक्रिफाईस करून आपला वेळ जास्तीत जास्त कसं देता येईल, जी मुलं अभ्यास करत नाहीयेत त्यांना अभ्यासाला कसं प्रवृत्त करता येईल यासाठी दिला पाहिजे, पण त्याच्यावर ओरडणं हा मार्ग आता नाही. खूप महत्वाचा संदेश देवधर सरांनी पालकांसाठी पण दिला की थोडासा फ्री हँड आपण आपल्या मुलांना देऊया आणि आपला त्यांच्यावर विश्वास आहे हे त्यांच्यापर्यंत पोहोचवणं खूप गरजेचं आहे आणि हा विश्वास तुम्ही तुमच्या कृतीतून तुमच्या विद्यार्थ्यांना, तुमच्या मुलांना दाखवू शकाल. सर, हाच माझा खरं तर शेवटचा प्रश्न होता की 2026ची एक्झाम किंवा 2026चा जो अटेम्प्ट आहे याकडे आता नेमका काय माइंडसेट ठेवून बघितलं गेलं पाहिजे? पॉझिटिव्ह माइंडसेट. एका 2 शब्दात मी सांगेन मुलांना की कुठल्याही प्रकारे घाबरू नका. आपण आजच्या दिवसाचा विचार करताना तुम्हाला तुमच्या करिअरच्या दृष्टीने एक महत्वाचा बदल तुमच्या बॅचसाठी काय घडला असेल तर आतापर्यंत जेईला 2 अटेम्प्ट होते, आता सीईटीला पण 2 अटेम्प्ट झालेले आहेत. सो मुलांना आता जानेवारीत नाही पण एप्रिल महिन्यातला पहिल्या अटेम्प्ट मध्ये समजा जरी थोडे कमी मार्क आले तरी पुन्हा 1 महिना अभ्यासाला मिळणार आहे, एमसीक्यू सॉल्व्ह करायला मिळणार आहे आणि मे महिन्यातल्या दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये सुद्धा तुम्ही तुमचा स्कोर वाढवू शकाल. सो आय विश बेस्ट लक टू ऑल द स्टुडंट्स. कृपया हे लक्षात घ्या की ही एक्झाम तुमची करिअर डिसाइडिंग एक्झाम आहे. सो आता झाला तेवढा टाइमपास बास झाला असं एक स्वतःच्या मनाने ठरवा आणि पॉझिटिव्हली घ्या की इथून पुढे सुद्धा जर ठरवलं कष्ट घ्यायचं तर वेळ निघून गेलेली नाही, हे मी माझ्या एक्सपिरियन्सवरनं तुम्हाला सांगू शकतो. सो जे झालं गेलं गंगेला मिळालं. इथून पुढे प्लॅनिंग करा व्यवस्थित. 2 महिन्यात मिळून डिसेंबर पर्यंत थोडा सिलेबस, जानेवारी एंड पर्यंत थोडा सिलेबस, 10 फेब्रुवारी पर्यंत थोडा सिलेबस आणि नंतर बोर्ड एक्झाम झाली की पूर्णपणे मल्टिपल चॉईस क्वेश्चन आणि त्याच्यानंतरचे 2 अटेम्प्ट एकदम स्मूथली तुमचे फॉलो करू शकता तुम्ही. काही प्रॉब्लेम येणार नाही. नक्कीच. ऑल द बेस्ट. धन्यवाद सर. सीईटी असेल, जेई फर्स्ट एक्झाम असेल किंवा जेई ऍडव्हान्स असेल, या सगळ्यासाठी आता विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी सुद्धा नेमकं काय केलं पाहिजे हे नेमक्या शब्दात आता आपल्याला देवधर सरांनी सांगितलं. आणि जसं देवधर सर नेहमी सांगतात, परिश्रम, सातत्य आणि यश यांचा अभूतपूर्व संगम म्हणजे देवधर क्लासेस. ही देवधर क्लासेसची परंपरा का राहिलेली आहे याचं थोडक्यात विश्लेषणच आता सरांनी केलं आणि या पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अभ्यास केलात आणि पालकांनीही आपापल्या पाल्यांना असा सपोर्ट केला तर नक्कीच एक उज्ज्वल भवितव्य तुमची वाट बघताय. त्यांच्या या भवितव्यासाठी देवधर क्लासेसकडनं त्यांना अजून एक मदतीचा हात दिला जातोय. 1 मार्च पासून देवधर क्लासेसचा क्रॅश कोर्स सुरू होणार आहे. 1 मार्च पासून एप्रिल एंड ते मे महिन्याच्या त्यांच्या सीईटीच्या दुसऱ्या अटेम्प्ट पर्यंत आपल्या टेस्ट सिरीज पण चालू राहणार आहेत. कुठल्याही माहितीसाठी आमच्या कुठल्याही ब्रांचवरती तुम्ही फोन करून संपर्क करू शकता आणि माहिती घेऊ शकता आणि जरूर आमच्या मदतीचा हात घेऊ शकता. नक्कीच. आणि या क्रॅश कोर्स संदर्भातला पण एक व्हिडिओ आपण लवकरच करणार आहोत. www.devdharclasses.in या आमच्या वेबसाईट वरती जाऊन या सगळ्याबद्दलची डिटेल माहिती तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. तेव्हा पुन्हा भेटूयात देवधर सरांबरोबर अशाच गप्पा मारायला. तोपर्यंत नमस्कार.